नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खरपुडी बुद्रुक तालुका खेड या ठिकाणी मसाले भात खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्वांवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती देखील चांगली असल्याचं समजतंय. वसंत बबन चौधरी पैवर्ष 58, विद्या वसंत चौधरी पैवर्ष 47, सूरज वसंत चौधरी पैवर्ष 26 आणि ऋतुजा सूरज चौधरी पैवर्ष 21 अशी या विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांनी घरात तयार करण्यात आलेला मसाले भात खाल्ला होता. त्यानंतर रात्रीपासून सर्वांना त्रास झाला. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील तांदळांना कीड लागू नये म्हणून त्यांनी औषध लावले होते आणि तोच तांदूळ शिजवला आणि तो भात रात्री आणि सकाळी खाल्ल्याने त्रास झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चाकण MIDCमध्ये कोरेगाव फाटा आणि गोणवडी परिसरात बेकायदेशीर व विनापरवाना देशी विदेशी तसेच हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या 2 वेगवेगळ्या इसमांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. पहिल्या कारवाईत वराळे गावाच्या हद्दीतील कोरेगाव फाटा येथील अतिथी हॉटेलच्या मोकळ्या जागेत आरोपी रोहित शिरसाट हा देशी विदेशी दारूची अवैध विक्री करत असताना पोलिसांनी छापा टाकला आणि त्याच्याकडून 16,185 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत खेड तालुक्यातील गोणवडी येथील दत्त मंदिराजवळ प्रमोद नानावत यांच्या घराशेजारी आरोपी विश्रांत नानावत यास 5,510 रुपये किमतीची 55 लिटर गावठी हातभट्टीची दारू चोरून विकताना गुन्हे शाखा दारूबंदी पथकाने रंगेहात पकडले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणचा दारूसाठा जप्त करून दोन्ही आरोपींना कजाआड केले आहे. मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करत असताना उत्तर महाळुंगे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून एका आरोपीला रंगेहात पकडली आहे. पवन महादेव सातपुते, राहणार सावरदरी, तालुका खेड, जिल्हा पुणे याच्यावर याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत चिखली परिसरात पूर्ववैमनस्यातून एका 24 वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपींनी परिसरात कोयते हवेत उगारून नागरिकांना धमकावत दहशत निर्माण केली. आरोपींमध्ये चाकण परिसरात वास्तव्यास असलेल्या एकाचा समावेश आहे. या प्रकरणी विनायक उर्फ बाबू राजू ननावरे पैवर्ष 24 राहणार चिखली यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सिद्धार्थ धाईचे पैवर्ष 21 राहणार निगडी, शिवशंकर श्रीमंगल पैवर्ष 20 राहणार चाकण आणि त्यांच्या 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या मित्रांनी तिथे गाठले. आरोपींनी विनायक यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच विनायक यांचा मित्र ऋतिक कसाळकर यालाही मारून दुखापत केली. घटनेनंतर आरोपींनी परिसरात कोयते हवेत फिरवून समोर याल तर एकेकाला बघून घेईल अशी धमकी दिली आणि दहशत माजवून तिथून पळ काढला. भीमाशंकर मंदिराच्या पश्चिमेला असलेला कोकणकडा हा समुद्र सपाटीपासून सुमारे 1100 मीटर म्हणजेच सुमारे 3,500 फूट उंचीवर आहे. या कड्यावरून खाली कोकण परिसराचे विहंगम आणि विस्तीर्ण दृश्य दिसते. तसेच येथून अनेक धबधबे आणि दाट जंगलाचे नयनरम्य सौंदर्य अनुभवता येत आहे. कोकणकडा हा भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या अगदी जवळ पश्चिमेकडील बाजूस आहे. येथून कोकणातील गावे, दऱ्या आणि हिरवेगार डोंगर स्पष्ट दिसतात. या कोकणकड्याचे खरे रूप पावसाळ्यात अनुभवता येते. अजून पाऊस सुरू झाला नसला तर या भागाचे विहंगम रूप मात्र पाहता येते. पावसाळ्यात कड्यावरून खाली पाण्याचे धबधबे कोसळताना दिसतात. भीमाशंकरला येणारे ट्रेकर्स या कडाला आवर्जून भेट देतात. येथे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. भीमाशंकर अभयारण्य आणि भीमा नदीचा उगम देखील याच डोंगर रांगेत येतो. कोकणकडा भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे 1100 मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरण असल्याचे पश्चिमेकडचा अरबी समुद्रही दिसू शकतो असे येथे येणारे पर्यटक सांगतात. क्षेत्र भीमाशंकर परिसरात भीमाशंकर हेरिटेज वाडी विकसित करण्यात येणार आहे. मूळ गावापासून 150 मीटर अंतरावर सुमारे 10.5 एकर क्षेत्रामध्ये ही हेरिटेज वाडी असणार आहे. त्यामध्ये पारंपरिक वास्तुशैली आणि आधुनिक सुविधांचा समन्वय साधला जाणार आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भीमाशंकर आदर्श ग्राम प्रकल्प विकास आराखड्यानुसार स्थानिक ग्रामस्थांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्यासाठी जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. भूसंपादनाकरता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना भूसंपादन मंडळ म्हणून व उपविभागीय अधिकारी खेड यांना भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. या परिसरातील 150 घरांना अन्य ठिकाणी जागा देऊन
चांगल्या गावाची रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक मंदिरासोबत गावातही जातील आणि गावाची अर्थव्यवस्था बदलू शकेल. रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विद्युत वाहन, दुकानांची रचना, बस स्थानक आदींचे नियोजन करण्यात आले. या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे भाविकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. मागील वर्षी 7 मे पासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर पर्यंत सुरू होता. यंदा मात्र जून संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजविरे भागात पावसाने काही वेळ सोमवारी 22 जून रोजी हजेरी लावली. तालुक्यात अन्यत्र मात्र केवळ ढगाळ हवामान मागील 2 दिवसांपासून कायम आहे. 2 दिवसांपासून दररोज ढग दाटून येत असल्याने उष्णतेच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळालाय. अपेक्षित पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पाऊस बरसत नसल्याने चिंतेचे ढग अधिकच गडद होत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिनांक 23 जून पासून पाऊस महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. त्यानुसार रविवारी मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यानंतर पुढील 3-4 दिवसात पुण्यात पावसाला प्रारंभ होत असतो. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यात. शासनाकडून पेरण्यांची घाई करू नका असे आवाहन अगोदरच करण्यात आले तर शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. पुढील 2 दिवसात पावसाने जोर पकडल्यास जुलै महिन्याच्या पहिल्या 3 आठवड्यात पेरण्यांना वेग येऊ शकतो. दरम्यान पुणे शहरात रविवारी पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सोमवारी विश्रांती घेतली. मात्र सोमवारी मान्सून अधिकृतरित्या पुण्यात दाखल झालाय. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस शहरासह जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. पुणे जिल्ह्याला पुढील 4 दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. परिणामी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. कोहिंडे बुद्रुक तालुका खेडगावाच्या हद्दीत गायांचे गोठ्याचे पाठीमागे आडोशाला बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. योगेश उल्हास कुटे वय 44 वर्ष राहणार कोहिंडे बुद्रुक तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. चाकडमधील कातकरी वस्तीवरील एका ज्येष्ठ नागरिकाची दृष्टी अचानक गेल्याची घटना समोर आली. खेड तालुक्यातील आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने आदिवासी कातकरी व ठाकर वस्त्यांवर आरोग्य शिबिरे घेण्याची गरज निर्माण झाली आहे. काय झालंय बरं नेमकं? काहीच करत नाही भाऊ बघ. कधीपासून दिसायचं कमी झालं तुम्हाला? पडलं तसं आणि हाताला पण तसंच बघ असं. हां, हाताला पण झालं नाही कधी? बरं, 1-2 वर्ष झाल्यात. जागेवरतीच आहे तुम्ही? हां, बरं, दवाखान्यात गेले का नाही? काहीच नाही. दवाखान्यात नाही गेले? नाही काहीच नाही. हां, काय आता दिसतंय का नाही थोडंफार? गोदीच ह्या डोळ्यांनी. बरं, तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव पांडुरंग बारको मुकणे. पांडुरंग बारको मुकणे, राहणार कातकरी वस्ती, हां. चाकण. ठीक आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा 2026 या वर्षी पुण्यामध्ये 9 आणि 10 जुलै 2026 रोजी 2 दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहणार आहे. पुण्यातील पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ येथील लगत आणि पलीकडील बाजूच्या मिळकती जागा ताब्यात घेऊन यावर्षी सुमारे 8,000 चौरस फूट जागांच्या श्रींच्या पालखी मुक्कामी प्रशस्त जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानकडून देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे काम अत्यंत जलद गतीने सुरू असून या प्रकल्पाचा प्रमुख भाग असलेले खेड तालुक्याच्या हद्दीवर वडगाव मावळ येथील महामार्गावर उड्डाण पूल व उर्से खिंडीतील बोगद्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. खेड तालुका शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवे येथे 230 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आल्याचे युवा सेनेचे समन्वयक चंद्रकांत सातपुते यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोमवारी 22 जून 2026 रोजी शिवालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांसोबत संवाद साधला. यावेळी युवसेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब, आमदार सचिन अहिर, शिवसेना नेते विधानसभा गटनेते भास्कर जाधव, शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, खेड आळंदी विधानसभा आमदार बाबाजी काळे तसेच अन्य आमदार उपस्थित होते. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने ते वेढले गेले आहे.
1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. या जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळून येतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरो. तसेच या भागात बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वन विभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडे, जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर बसलेले आहे. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने ते वेढलेले आहे. या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पवनचक्क्या उभारण्यात आल्यानं या भागात पश्चिम घाटाची नासाडी झाली आहे. नॉर्वेमध्ये कार्यरत असलेले खेड तालुक्यातील हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक कड यांनी याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक कड. आत्ता मी सध्या पश्चिम घाटाच्या भीमाशंकर या अभयारण्याचे आपण पाहू शकतो दूरवरती की अभयारण्याची घनता कशी पसरलेली. तर पश्चिम घाट हा केवळ जैवविविधतेक हॉटस्पॉट नाही, तर तो महाराष्ट्राच्या मान्सून, पाणी, स्थानिक हवामानाचं नैसर्गिक नियंत्रक आहे. आज क्लायमेट चेंज आणि जे अनियंत्रित विकास आहे या दोघांचाही प्रभाव याच्यावरती पडतो आहे आणि त्या प्रभावामुळं जो दबाव पूर्ण ह्या परिसंस्थेवर पडतो आहे हा खूप चिंतेचा विषय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पश्चिम घाटात आत्ता सध्या पावसाचे स्वरूप बदलताना आपण पाहतो आहे. पूर्वी जेव्हा 3-4 महिने पाऊस सातत्यपूर्ण पडणारा पाऊस आत्ता काही दिवसात अतिवृष्टीच्या स्वरूपात पडतो आहे. त्यामुळे होतं काय की पूर नाही का, तुमचं सॉईल इरोजन असेल किंवा क्रॉप फेल्युअरसारखे नुकसान वाढत आहे. त्याचबरोबर बॅकग्राऊंडमध्ये जे आपलं तापमान वाढवतं आहे त्यामुळं अनेक सारे बायोडायव्हर्सिटी जसे की वनस्पती असतील, पक्षी किंवा प्राणी यांचा अधिवासावरती परिणाम होतो आहे. त्यामुळे त्या प्रजातींना आपल्या उंच इलेव्हेशनकडे जायचं, स्थलांतर करावं लागतं, मायग्रेशन करावं लागतं आणि त्यामुळे ह्या दुर्मिळ प्रजाती त्या नामशेष होण्याच्या मार्गावरती. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये विकासाचा परिणाम होतो आहे, कारण की यामध्ये आपण काय करतो आहे की जे हे डोंगर माते आहेत त्याच्यातलं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट न करता आपण त्यांना त्याचा विचार न करता डायरेक्ट डोंगर कापतो आहे. रस्ते रुंदीकरणाचे प्रोजेक्ट आहे, मोठी बांधकामं होतात आहे, खाणकाम होतात आहे, अनियोजित पर्यटन आहे की ज्यामुळे काय होतं आहे या पश्चिम घाटाची जी नैसर्गिक रचना आहे, पूर्णपणे नॅचरली जी रचना आहे ती चेंज होती आणि त्या जंगलांचे तुकडे होतात आहे. आणि ह्या जेव्हा जंगलांचे तुकडे होतात तर जीव जे आहेत, प्राणी किंवा पक्षी असतील, त्यांचे मार्ग खंडित होतात ते आणि जंगलतोड होती. त्यामुळे काय होते, पावसाचे पाणी जे जमिनीत मुरणार जात होतं ते एका बाजूला पुरामध्ये वाढते आणि दुसऱ्या बाजूला उन्हाळ्यात आपल्याला पाण्याची परत टंचाई जाणवते. आता या संदर्भामध्ये जेव्हा आपण बघतोय की नाही का भीमाशंकरच्या दृष्टीने, तर भीमाशंकरसारखा नाही का संवेदनशील एरिया आहे जिथं की पर्यटन, प्लास्टिक प्रदूषण असेल, अनियोजित बांधकामे, वाढती वाहनांची संख्या हे चिंतेचा विषय. कारण हळूहळू ह्या गोष्टी, ह्या ज्या अनियंत्रित गोष्टी ह्या हळूहळू इथल्या परिसंस्थेवरती काहीतरी परिणाम पाडतील. आणि आत्ता आपण जर बघितलं क्लायमेटच्या दृष्टीने तर हा पश्चिम घाट जो आहे, वेस्टर्न घाट ज्याला आपण म्हणतो, तो महाराष्ट्राचा वॉटर टॉवर आहे. तो वॉटर टॉवर म्हणजे काय की इथे जे पण पाऊस पडतो, जलचक्र असतं की त्या सगळ्यांचं एका ठिकाणी ते सगळं संचय होतो. आणि जर इथली जंगलं, परिसंस्थेचं नुकसान झाले तर ते फक्त डोंगरांचं नाही, म्हणजे डोंगर माथ्यांचंच नाही, तर पूर्ण पुणे, आपला जो पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबईसारखा दख्खन भाग असेल तिथं पण याचा परिणाम होणार आहे. कारण की ॲट सम पॉईंट हे सगळ्या गोष्टी एकत्र इनडायरेक्टली लिंक आहे. आणि हवामान बदलामुळे जे वेस्टर्न घाटमध्ये आता एक्स्ट्रीम इव्हेंट वाढतात आहे, म्हणजे अतिवृष्टी होती आहे, हे अनियंत्रित आणि तसेच याचबरोबर जे अनियंत्रित विकास आहे त्यामुळे काय होतं की डोंगराची जी नॅचरल कॅपॅसिटी, नैसर्गिक जी क्षमता आहे ती कमी होती. आणि जर ती कमी झाली आणि ह्या दोघांचा जर कॉम्बिनेशनमध्ये इफेक्ट पडला तर भविष्यामध्ये पूर आणि पाणी टंचाई परत वाढू शकते. तर महाराष्ट्राच्या दृष्टीने पाणी आणि नाही का मान्सून आणि भविष्यातल्या हवामानाच्या सुरक्षित ठेवणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ह्या भागासाठी किंवा जे वेस्टर्न घाटमधले वेगवेगळे बायोडायव्हर्सिटीचे जे पण हॉटस्पॉट असतील वेस्टर्न घाटमधले, त्यांचं संवर्धन करणं हे काळाची गरज आहे.
खेड तालुक्यात BBF म्हणजेच रुंदवरंबा सरी तंत्रज्ञान कार्यशाळा प्रगतशील शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी संपन्न झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी दिली. सर्वांना नमस्कार. सध्या आपला खरीप हंगाम सुरू होत आहे. आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात क्षेत्र सोयाबीन पिकात आले आहेत आणि या वर्षी अल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कमी पावसाचे अंदाज जारी केलेले आहेत. त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाने विकसित केलेले BBF तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी यावर्षी फायद्याचं असणार आहे. आपल्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी अगदी कमी खर्चाच्या पेरणी यंत्राचे अटॅचमेंट सुद्धा यासाठी विकसित केलेले आहे. तरी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी आपली सोयाबीनची पेरणी ही BBF यंत्रणेच करावी. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.